शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या समारंभाला राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती CP राधाकृष्णन, CSIR राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। परीक्षा नियंत्रक अजितसिंह जाधव यांनी यावर्षी पदवी, पदविका प्रमाणपत्र विद्यार्थ्यांची संख्या, एकूण अभ्यासक्रम या संदर्भात सविस्तर माहिती दिली। यावर्षी 51,492 विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाणपत्र देण्यात आली। यातील राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेते जीवरसायनशास्त्र विभागाचे बंडू राजू कोळी, कुलपती सुवर्ण पदक विजेत्या मानसशास्त्र विभागाच्या नोरणा क्रिशा अल्दा यांच्यासह विविध अभ्यासक्रमांच्या 16 स्नातकांना आणि 38 PhD प्राप्त स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं आणि प्रमाणपत्र देण्यात आली। यावेळी बोलताना राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं असणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या समारंभाला उपस्थित राहता आलं याचा मनस्वी आनंद असल्याचं सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोर, तंजावर, जिंजी आणि तामिळनाडूतील विविध ठिकाणी भेटी दिल्या होत्या, याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं सांगत छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत तर अखंड भारताचे राजे आहेत, असे गौरवोद्गार राज्यपालांनी काढले। राजर्षी शाहू महाराजांच्या कल्याणकारी राज्यकारभाराचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वयंशिस्त, अपार कष्ट, झोकून देण्याची तयारी आणि ध्येयप्राप्तीसाठी न थांबता अखंड प्रवास हे सूत्र अंगीकारलं तर जीवनात कधीही अपयश येणार नाही, असा कानमंत्र दिला। CSIR राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले यांनी जगाला भेडसावणाऱ्या समस्या सामूहिकरित्या सोडवणं गरजेचं असून त्यासाठी विविध संस्था आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, असं मत व्यक्त केलं। आजच्या हवामान बदल किंवा जागतिक युद्धासारख्या आव्हानांमुळे अनेकदा सामाजिक आर्थिक विषमता निर्माण होते। म्हणूनच ही आव्हानं कमी करण्यासाठी मानवशास्त्र, सामाजिक विज्ञान, कायद्यातील पदवीधरांना विज्ञान आणि अभियांत्रिकीतील पदवीधरांनी इतकीच महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असं आवाहन त्यांनी केलं। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी विद्यापीठानं दक्षिण महाराष्ट्रातील शैक्षणिक विकासात महत्त्वाचं योगदान दिलं असल्याचं सांगितलं। कुलगुरू डॉ. DT शिर्के यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर करत विद्यापीठाच्या आजवरच्या दैदिप्यमान यशाचा आलेख मांडला। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यापीठ राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचं सांगत देशविदेशात सुद्धा विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यापीठाचं नाव मोठं करतायत, असं त्यांनी सांगितलं। आज एकूण 14,269 जणांना प्रत्यक्ष पदवी, पदविका प्रमाणपत्र देण्यात आली। यासाठी 50 दालनांची व्यवस्था करण्यात आली होती। पदवी प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर सर्वांनी कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबत आनंद साजरा केला। दीक्षांत समारंभाला खासदार शाहू महाराज छत्रपती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. VN शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, महानगरपालिकेच्या प्रशासक K. मंजुलक्ष्मी, विविध विभाग प्रमुख, अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते।